संयुक्त रूप से आयोजित किए गए कार्यक्रम में मैं आप सभी का बहुत बहुत स्वागत तथा अभिनंदन करता हूं। सर्वप्रथम मैं नवोदय विद्यालय समिति के आयुक्त श्री विनायक गर्ग जी का बड़े आदर के साथ, बड़े विनय के साथ इस प्रोग्राम में हार्दिक अभिनंदन करता हूं, स्वागत करता हूं। महोदय हमारे प्रोग्राम के संरक्षक भी हैं, पद, उम्र तथा गरिमा में हम सबसे वरिष्ठ हैं। तो मैं सभी प्रतिभागियों से ये विनय करूंगा कि अपने अपने स्थान पर बैठे हुए एक हल्की सी जो ताली बजाकर उनका स्वागत करें और अभिनंदन करें। इसके पश्चात मैं भारतीय भाषा संस्थान के निदेशक प्रोफेसर CG वेंकटेश मूर्ति साहब, जो इस प्रोग्राम के सह संरक्षक हैं, वो भी पद में उतने ही वरिष्ठ हैं, उतने ही गरिमामय हैं तथा उनके सहयोग के बिना, उनके निर्देशन के बिना इस प्रोग्राम का, इस कार्यक्रम का होना संभव नहीं था। मैं उनका इन एब्सेंशिया इस प्रोग्राम पे बहुत बहुत स्वागत तथा अभिनंदन करता हूं। उसके बाद मैं हमारे सेंटर ऑफ टेस्टिंग एंड इवैल्यूएशन, परीक्षण तथा मूल्यांकन केंद्र के अध्यक्ष प्रोफेसर डॉक्टर PR धर्मेश फर्नांडिस, जो इस प्रोग्राम के संबंध में लगातार अपना निर्देशन देते रहे, अपना सहयोग देते रहे तथा उन्होंने बड़ा ही अपनी तमाम व्यस्तताओं के बाद भी इन नवोदय विद्यालय के जो कार्यक्रम है उन पर बढ़ चढ़ के उनको अपना सहयोग प्राप्त किया है। मैं उनका भी बड़े आदर तथा विनय के साथ इस प्रोग्राम में स्वागत तथा अभिनंदन करता हूं। इसके पश्चात हमारे संस्थान के पूर्व उप निदेशक प्रोफेसर IS बोरकर हमारे साथ हैं, जो आज के इस प्रोग्राम के गेस्ट ऑफ ऑनर हैं। प्रोफेसर बोरकर ने हिंदी, मराठी तथा अंग्रेजी भाषाओं पे कई किताबें लिखी हैं, कई मैनुअल पब्लिश किए हैं तथा उनकी लिखी गई किताबें, उनके द्वारा संपादित तथा अनुदित किताबें देश विदेश के विद्यालयों में पठन पाठन का हिस्सा है। महोदय, मैं आपका बहुत बहुत स्वागत तथा अभिनंदन करता हूं। इसके पश्चात जो इस कार्यक्रम के NVS की ओर से आर्किटेक्ट हैं तथा जिन्होंने इस प्रोग्राम, जिनको मैं जानता हूं कि उन्होंने इस प्रोग्राम का इनिशिएशन किया, मैं NVS के डिप्टी कमिश्नर सह आयुक्त श्री ज्ञानेंद्र जी का बड़े आदर तथा विनय के साथ इस प्रोग्राम पे स्वागत तथा अभिनंदन करता हूं। तथा इसी के साथ साथ जो हमारे गोपाल कृष्णा जी हैं, वो भी सह आयुक्त हैं, डिप्टी कमिश्नर हैं NVS का। मैं उनका भी बड़ा आदर तथा विनय के साथ इस प्रोग्राम पे स्वागत करता हूं। दोस्तों, जैसा कि आप जानते हैं कि राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 में भारतीय भाषाओं के अध्ययन, अध्यापन तथा उनकी समृद्धि तथा विकास पर एक विशेष रूप से जोर दिया गया है। और जब मैं कहता हूं कि भारतीय भाषाएं, तो मेरा अभिप्राय केवल उन भाषाओं पे नहीं है जो किसी राज्य की राजभाषाएं हैं। मेरा अभिप्राय उन भाषाओं से भी है जो कम लोगों द्वारा बोली जाती हैं, जिन्हें लघु भाषाएं कहा जाता है, जिन्हें लुप्त प्राय भाषाएं कहा जाता है, जिन्हें संकटग्रस्त भाषाएं कहा जाता है। तो भारत सरकार इस NEP 2000, राष्ट्रीय शिक्षा नीति 2020 में सभी भाषाओं के समान विकास, समान समृद्धि तथा उनको समान संरक्षण देने के लिए प्रतिबद्ध है। और भारत सरकार की यह प्रतिबद्धता NVS जैसी संस्थाएं, जो अध्ययन तथा अध्यापन की संस्थाएं हैं, भारतीय भाषा संस्थान जैसी जो संस्थाएं हैं, वो उनको इस बात की ओर इंगित करते हैं कि वो भारतीय भाषाओं के प्रति कितनी, उनके विकास के प्रति कितनी प्रतिबद्ध है। कोविड जैसी महामारी के समय भी अपने लैंग्वेज टीचर्स के लिए, अपने भाषा शिक्षकों के लिए उन्होंने इस कार्यक्रम का आयोजन करके इस बात का सबूत दिया है, इस बात को सिद्ध किया गया है कि चाहे कितना भी बड़े संकट हो, जब अपनी भाषाओं की समृद्धि तथा विकास की बात आती है, तब उस पर पूर्ण रूप से अपना सहयोग देते हैं तथा किसी भी संकट का सामना करने के लिए, किसी भी संकट के आने के पश्चात भी हम अपने लक्ष्य से पीछे नहीं हटते। तमाम ऐसे समय में जब भारत तथा विश्व की तमाम शिक्षण की संस्थाएं, उनका रूटीन कार्य रुका हुआ है, NVS ने भारतीय भाषा संस्थान मैसूर के सौजन्य से अपने टीचर्स के लिए इस कार्यक्रम का आयोजन करके यह सिद्ध कर दिया गया है कि क्षेत्रीय भाषाओं के विकास के लिए भारत सरकार तथा भारत सरकार की जो संस्थाएं हैं वो कितनी प्रतिबद्ध हैं, कितनी दृढ़बद्ध हैं।
और ऐसे समय में जो हमारे भाषा के शिक्षक हैं उनकी भूमिका अत्यंत महत्वपूर्ण हो जाती है, क्योंकि जैसा आप जानते हैं कि भाषा हमारे कॉग्निटिव डेवलपमेंट के लिए, हमारे व्यवहारिक विकास के लिए, हमारे रोजमर्रा के काम के लिए कितनी इंपॉर्टेंट है। और अगर हम वैज्ञानिकों से बात करेंगे तो वो कहेंगे कि ये अंग्रेजी नहीं, कोई फॉरेन लैंग्वेज नहीं, जो हमारी क्षेत्रीय भाषाएं हैं, जो हमारी मातृभाषाएं हैं, वो उसके लिए सबसे ज्यादा महत्वपूर्ण है। तो ऐसे समय में जो भाषा के अध्यापक हैं उनकी भूमिका अत्यंत महत्वपूर्ण हो जाती है, क्योंकि ये वो भाषा के अध्यापक ही हैं जो खुद उस चीज के बारे में जान के अपने पूरे जीवन पे सैकड़ों हजारों विद्यार्थियों को उस पर ट्रेन करेंगे, उनको आगे बढ़ने की प्रेरणा देंगे। तो मैं आप सभी शिक्षकों का बहुत बहुत आदर तथा अभिनंदन करता हूं कि आप इतना बड़ा काम कर रहे हैं भारतीय भाषाओं के उत्थान के लिए, उनके विकास के लिए, उनकी समृद्धि के लिए, जो शायद और किसी पद पर रहते हुए संभव नहीं है। तो आप सभी शिक्षकों को मेरा आदर है, मेरा सम्मान है। तथा अब अगर मैं इस कार्यक्रम की बात करूं तो इस 6 दिवसीय कार्य का प्रोग्राम पे लगभग 24 टेक्निकल सेशंस का आयोजन किया जाएगा, जिसमें अकादमिक सेशंस भी होंगे 18 से 20 के आसपास, तथा 4 से 6 के बीच तकनीकी सेशन भी आयोजित किया जाएगा। इस प्रोग्राम की जो डिजाइन की गई है, वो डिजाइन किया गया है वो इस प्रकार से किया गया है कि इसमें L2 तथा L3 पढ़ाने वाले अध्यापकों को भाषा कैसे पढ़ाई जाए, उसका कैसे उचित रूप से परीक्षण किया जाए, तथा जो बच्चे भाषा सीख रहे हैं उनका कैसे अच्छे से मूल्यांकन किया जाए, इस बारे में विस्तार से चर्चा की जाएगी। और हमारे देश के विभिन्न प्रतिष्ठित विश्वविद्यालयों से बड़े ही प्रतिष्ठित शिक्षक एक्सपर्ट्स इसमें आमंत्रित किए गए हैं, और वो अपना वक्तव्य तथा व्याख्यान तथा जो हमारी तकनीकी टीम है आपको टेक्निकल सेशन पे इस पे एक गाइड करेगी। इसके अलावा इस प्रोग्राम के माध्यम से आप यह भी सीख पाएंगे कि तकनीकी का उपयोग भाषा को सिखाने पे, भाषा को पढ़ाने पे, उसके अध्ययन पे, उसके अध्यापन पे, तथा भारतीय भाषाओं में पठन तथा पाठन से संबंधित सामग्री का विकास कैसे किया जाए। तो ये भाषा के शिक्षण, उनके परीक्षण तथा मूल्यांकन के जितने सारे संभव आयाम हैं उसको छूकर और उसके अंदर उसको एक्सप्लोर करने में आपको सहायक सिद्ध होगी। यह हो सकता है कि कुछ प्रोग्राम आपको कुछ सेशन आपको इन जनरल लगे, या कुछ सेशन आपको कठिन लगे, या कुछ सरल लगे, लेकिन हमें इस बात का ध्यान रखना है कि यह जो प्रोग्राम है वो सारे शिक्षकों के लिए तैयार किया गया है, तो हमको सबको साथ में लेकर चलना है। तो इसी के साथ इसी के साथ मैं आपका एक बार पुनः स्वागत तथा अभिनंदन करता हूं, तथा मैं हमारी जो सहकर्मी है, जो हमारी कलीग है WRLC से डॉक्टर सुजाता भुजन, मैं उनसे अनुरोध करूंगा कि डॉक्टर सुजाता इस प्रोग्राम के बारे में विस्तार पूर्वक आप हमारे प्रतिभागियों को डिग्नेटरीज की उपस्थिति पे मराठी भाषा में संबोधित करके करें। डॉक्टर सुजाता, कैन यू हियर मी? Yes, sir. Please brief the participants in Marathi about the objectives and the activities of the program. Dr. Sujata, please. Thank you, sir. नमस्कार, सुस्वागतम. आता मगाशी कोणीतरी म्हणाला की मराठीचा प्रोग्राम आहे आणि मराठीत बोला, तर मी आहे इथे मराठीत तुमच्याशी संवाद साधण्यासाठी. मी सुजाता भुजंग, पश्चिम विभागीय भाषा केंद्र, मराठी व्याख्याता, पुणे. या 6 दिवसीय रिफ्रेशर कोर्स जो भारतीय भाषा संस्थान, राष्ट्रीय परीक्षण सेवा केंद्र आणि नवोदय महाविद्यालय समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने होत आहे, आणि याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत म्हणजे सहभागी होत आहेत ते आहेत आपल्या भारतीय भाषा शिकवणारे आणि मराठी भाषा शिकवणारे शिक्षक, जे की मराठी भाषा हे द्वितीय भाषा म्हणून किंवा तृतीय भाषा म्हणून अध्यापन करतात. इथे मला एक मुद्दा आवर्जून सांगावासा वाटतो की माझंही काम तेच आहे. मी ही पश्चिम विभागीय भाषा क्षेत्र केंद्रामध्ये द्वितीय भाषा मराठी म्हणून शिकवते. ठीक आहे. आता मराठीमधून सगळ्यांचं स्वागत तर झालंच पाहिजे, सरांनी हिंदी मधून केलं. ठीक आहे. तर सुरुवात करूया. आपले ज्या समारंभाचे अध्यक्ष श्री माननीय विनायक गर्ग, आयुक्त नवोदय विद्यालय समिती यांचं मी मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर नवोदय महाविद्यालयाचेच उपसंचालक प्रोफेसर
ज्ञानेंद्र कुमार, नवोदय विद्यालय समिती यांचं मी स्वागत करते. त्यानंतर NTS अर्थातच राष्ट्रीय परीक्षण सेवा केंद्र यांचे हेड ऑफ द डिपार्टमेंट डॉक्टर धर्मेश फर्नांडिस यांचं मी स्वागत करते. या कार्यक्रमाचे संयोजक कोऑर्डिनेटर डॉक्टर पंकज द्विवेदी यांचेही मी स्वागत करते. आता आपल्या या कार्यक्रमाला गेस्ट ऑफ ऑनर सन्माननीय अतिथी म्हणून जे लाभलेले आहेत, माननीय डेप्युटी डायरेक्टर CIL म्हणजेच भारतीय भाषा संस्थान डॉक्टर IS बोरकर यांचेही मी स्वागत करते. सरांचं काम या क्षेत्रामध्ये खूप आहे आणि सरांची जी लिखित पुस्तकं आहेत ते आम्ही संदर्भ साहित्य म्हणून आमच्या कोर्समध्ये वापरतो. सर, मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते. आता सरांनी जसं सांगितलं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय भाषांना खूप महत्व दिलं गेलं आहे. खरं तर हे जे महत्व आहे ते महाराष्ट्रासाठी नवीन नाही असं मला वाटतं. कारण आपण पहिल्यापासूनच म्हणजे 3 लँग्वेज फॉर्म्युला, ज्याला आपण प्रथम भाषा, द्वितीय भाषा आणि तृतीय भाषा, हे भाषांचे महत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण अंमलात आणलेलंच आहे. आता नवोदय विद्यालय समितीचे जे शिक्षक आहेत ते मराठी भाषा ही द्वितीय भाषेचं अध्यापन करतात, जसं माझं काम आहे. ठीक आहे. आता हे जे शिक्षक आहेत, मला असं वाटतं की त्यांचा अनुभव आणि शिक्षण या क्षेत्रामध्ये असलेलं त्यांची एक पकड ही यांचा सगळ्यांचा मला खूप मनापासून आदर वाटतो. कारण आमच्या इथे हे हायस्कूल टीचर्स येतात, तुमच्यासारखेच हायस्कूल टीचर्स इथे विद्यार्थी म्हणून येतात आणि ते विद्यार्थी म्हणून येत असताना त्यांच्या अध्यापन क्षेत्रातल्या अनुभवाचा आम्हाला पदोपदी इथे अनुभव येतो. त्यामुळे आता तुम्ही ह्या पहिल्या दिवशी आपण इथे सगळे जॉईन करतोय, आपल्या सगळ्यांच्या नवीन ओळखी आहेत, पण मला माहित आहे की तुमच्या डेडिकेशनने, तुमच्या सहकार्याने हा 6 दिवसाचा जो प्रोग्राम आहे हा आपण नक्कीच यशस्वी करूया. कारण आपली पार्टिसिपंटची संख्या खूप जास्त आहे. जवळपास 109 लोकांनी इथे रजिस्ट्रेशन केलं आणि खरंच आनंदाची गोष्ट आहे. भारतात मराठी, तुम्ही जसं संत नामदेव म्हणाले होते, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. संत नामदेवांनी घुमान या ठिकाणी आपल्या मराठी भाषेला नेलं. ही मराठी भाषा गुरु ग्रंथ साहिबामध्ये देखील आपल्याला आढळून येते. तसंच हे काम आपण, मी आणि तुम्ही माझ्यासारखे शिक्षक करीत आहोत, याचा मला अत्यंत अभिमान वाटतो. आता आपण वळूया, एकंदरीत हा 6 दिवसाचा कार्यक्रम कसा असणार आहे त्याची रूपरेषा आपण एकदा बघूया. तुम्हाला वेळापत्रक तर जरूर मिळालं असेल. तर ह्या 6 दिवसाचा जो प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये एकूण 24 सेशन असतील. त्यापैकी थेअरी पार्ट काही असेल आणि प्रॅक्टिकल्स पण आहेत. ठीक आहे. आता 4 जे सेशन आहेत ते तुमच्यासाठी सराव म्हणून घेणार आहेत. NTS इंडिया ही जी हा जो विभाग आहे भारतीय भाषा संस्थान अंतर्गतचा, ही संस्था, हा विभाग प्रत्येक भाषेसाठी टेस्टिंग, इव्हॅल्युएशन आणि लँग्वेज टीचिंगच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम करत आहे आणि ही परंपरा खूप जुनी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आपल्या त्यांनी एक वेबसाईट त्यांची एक तयार केली आहे आणि त्या वेबसाईटचा वापर करून तुम्हाला ते प्रशिक्षित करतील की कशा पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन, सब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन तुम्हाला तयार करता येतील आणि ते अपलोड कसे करायचे, ह्या सगळे जे नॉलेज आहे आणि हे गरजेचं आहे. ठीक आहे. ह्या COVID-19च्या काळामध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन करतोय तेव्हा आपल्या तंत्रज्ञान स्नेही होणं हे गरजेचं आहे. मग आता ह्या सेशनमध्ये तर 4 सेशन हे त्याच्यासाठी ठेवलेले आहेत. आता ह्या 4 सेशनची जी जबाबदारी आहे ती NTS ची टीम सगळी सांभाळणार आहे. आता आपण बोलूया हे जे दुसरे 20 सेशन जे आहेत ते कसे होतील. आता बघा, अध्यापन, परीक्षण, मूल्यमापन आणि ज्याला आपण परीक्षण, अध्यापन आणि मूल्यमापन अध्ययन प्रक्रिया ही फार महत्वाची ठरते. तर ह्या प्रक्रियेमध्ये आपण प्रत्यक्ष वर्गामध्ये जे शिकवण्याचं कार्य करतो त्याला म्हणजे आपण म्हणतो की ऑन फील्ड ज्याला जो अनुभव आहे तो आपल्याला नक्कीच आहे आणि तुमचा अनुभव माझ्यापेक्षा तर खूपच जास्त असेल आणि ह्या अनुभवी व्यक्तींसाठीच आम्ही ही उजळणी करणार आहोत. ठीक आहे. म्हणजे सर जसे म्हणाले काही टॉपिक किंवा काही जे तज्ञ जे आहेत
ते तुम्हाला खूप छान पद्धतीने, सरळ पद्धतीने तुम्हाला ते समजून सांगतील, किंवा ते त्याचं स्वरूप तसं असेल की तुम्हाला असं वाटेल की ह्या गोष्टी आम्हाला माहित आहे. पण असं मला असं इथे सुचवायचंय तुम्हाला की आपण याला एक उजळणी म्हणू शकतो का? तुमचा जो अनुभव आहे इतक्या वर्ष मराठी भाषा द्वितीय भाषा अध्ययनाचा, तो आपण थोडस त्याला उजळणी करूया. त्याचंच तर नाव आपला रिफ्रेशर कोर्स आहे ना. आता आपण वळूया या 20 सेशनकडे. तर ही 20 जे सेशन आहेत ते जे आहे ते आपल्या म्हणजे मूल संकल्पना काय आहे, अध्ययन, परीक्षण आणि मूल्यांकन यांची. तिथून सुरुवात करून आपण एक शिक्षक म्हणून आपली जबाबदारी असते ती राष्ट्राचे जबाबदार नागरिक घडवण्याची. ती जी मूल्य आहेत ती विद्यार्थ्यांमध्ये कशी निर्माण करायची या बाबतीत, त्यासाठी आपलं एक सेशन होणार आहे. इथून सुरुवात करून आपण आता मी जसं म्हणाले की तंत्रज्ञान सेवी म्हणजे आपल्या शिकवण्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर आपण कसा करायचा ह्याच्यासाठी पण एक सेशन असणार आहे. पुन्हा लँग्वेज लर्निंग स्ट्रॅटेजीज म्हणजे कशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या कृत्यांचा उपयोग करून आपण त्या भाषा शिक्षणाला अधिक चांगल्या पद्धतीने कसं विद्यार्थ्यांपर्यंत नेऊ शकतो याच्यासाठी पण एक सेशन आहे. आता हे जे सगळे सेशन आहे, आता भारतीय भाषा संस्थान मुळात भारतीय भाषांसाठी भाषाशास्त्रीय दृष्टीने काम करते. आणि मग आता हे जे भाषाशास्त्रीय दृष्टीने काम जे आहे, आता तुम्हाला ध्वनी व्यवस्था माहिती आहे. आता ध्वनीपासून सुरुवात करून ते ध्वनी, शब्द, वाक्य रचना, त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रातील संस्कृती, महाराष्ट्रातील लोक, ते साहित्य म्हणजे आपला प्रवास बघा कुठून होतोय, म्हणजे ते ज्ञ अगदी ध्वनी व्यवस्था ते संस्कृतीपर्यंत, साहित्य संस्कृती, म्हणजे हे जे सेशन आहे हे 6 दिवस आपण घेणार आहोत. आता आपण वळूया याचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्टे काय आहे याच्याकडे. ठीक आहे. आता उद्दिष्ट जे आहेत अगदी साधे सरळ सोपे आहेत या कार्यक्रमाचे खूपच. प्रत्यक्ष अध्यापनामध्ये, मूल्यमापन परीक्षणामध्ये तुम्ही कशा पद्धतीने ह्या कोर्सचा फायदा करून घेता येईल, आता हे महत्वाचं ठरेल. म्हणजे आम्ही तुम्हाला 24 तासाचं एक सेशन देऊ किंवा 6 दिवस ट्रेनिंग जसं म्हणता येईल तसं प्रोव्हाइड करू, पण प्रत्यक्ष तुमच्या अध्यापनामध्ये याचा खूप फायदा होईल. म्हणजे ऑन फील्ड म्हणजे तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष वर्गात शिकवाल तेव्हा त्याचा नक्कीच फायदा होईल असं मला वाटतं. आता नंतर आहे की आता आपण इथे नेमकं करणार काय आहोत, म्हणजे जे 4 टेक्निकल सेशन आहेत त्याच्यामध्ये एक उद्दिष्ट आपलं ऍड होतंय बरं का. आता हे जे उद्दिष्ट काय आहे, तुम्हाला प्रश्नावली तयार करायची आहे, जसं मी सांगितलं सब्जेक्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह. आणि हे जे प्रश्न आहे ना ते आपल्याला एक माहितीचा स्त्रोत तयार होईल तुमच्याकडे. आणि हा जो स्त्रोत आहे तुम्हाला वापरता येईल तुमच्या अध्यापनमध्ये, किंवा इतर जे लोक आहेत ज्यांना गरज आहे त्यांना आपण हे जे तुमचं काम आहे 6 दिवसामध्ये तुमचं जे प्रशिक्षण आहे ते आपण त्यांना देऊ शकतो, ज्यांना गरज लागेल त्यांना, जे मराठी द्वितीय भाषेचं अध्यापन किंवा आणखीन कुठे त्यांना गरज लागेल तेव्हा. ठीक आहे. आता हे एक उद्दिष्ट झालं. दुसरं आहे टेक्नॉलॉजीचं म्हणजे तंत्रज्ञानचंही. आता कशा पद्धतीने आपण तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो, आता हे एक उद्दिष्ट याच्यामध्ये आहे. आता भाषिक कौशल्य आहेत आपली. ठीक आहे. आता त्यातली कुठली, श्रवण, वाचन, संभाषण आणि रायटिंग म्हणजेच लिखाण. त्या कौशल्याची जी मूलभूत तत्व तुम्हाला माहितच असते. आता ही जी कौशल्य आणखीन मनोरंजक आणि कशा पद्धतीने शिकवता येते ह्या गोष्टी आपण इथे शिकणार आहोत. नंतर आहे आता इथे जो आहे मुख्य उद्देश NTS चा, तो कुशल मनुष्यबळ तयार करणे. म्हणजे तुम्ही शिक्षक आहातच, तुमच्या अनुभवाचा फायदा हा संपूर्ण मराठी भाषेसाठी कसा करता येईल किंवा इतर मराठी भाषकांना मराठी भाषेचे जे प्रश्न आहेत ते कसे सोडवता येईल यासाठी आपला उपयोग होईल. म्हणजे तुम्हाला ट्रेनिंग देऊन आम्हालाच कुशल मनुष्यबळाचा एक जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करता येईल असं म्हणता येईल. ठीक आहे. त्यानंतर आहे आपले जे नेहमीच अध्ययन आणि अध्यापन. आता याच्यामध्ये आता बघा ऑनलाईन सगळ्या गोष्टी सुरू झाल्या, तर आता पारंपरिक शिक्षण आणि पारंपरिक वर्ग वेगळा आणि ऑनलाईन वर्ग वेगळा.
आता ह्या पारंपरिक शिक्षणामध्ये आणि ऑनलाईन वर्गामध्ये कशा पद्धतीने फरक आहे ते तुम्हाला आता नक्कीच लक्षात आलं असेल. आणि हा फरक आणि याच्यामध्ये आपल्याला नेमकं आपल्यामध्ये काय सुधारणा करता येतील. ठीक आहे, म्हणजे सुधारणा असं म्हणता येणार नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला नवीन आहेत आणि आपण ते शिकतो. तर ह्या गोष्टी सगळ्या या उद्दिष्टामध्ये तेही आपलं एक उद्दिष्ट याच्यामध्ये ऍड करता येईल. आता झाले हे उद्दिष्टे आपली. आता आपण पुढे वळूया. आता ऍक्टिव्हिटीज मी सांगितलंच आहे की तुमचा ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इथे खूप महत्वाचं ठरणार आहे. म्हणजे हे जे 20 लेक्चर्स आहेत तुम्ही जे अटेंड करणार आहेत आणि शेवटचे 2 दिवस सराव सेशन किंवा प्रॅक्टिस सेशन असं ज्याला म्हणता येईल, तर ह्यानुसार आपल्याला पुढे वळायचं आहे. ठीक आहे. आता मी जसं म्हणाले की आपली जी भाषा आहे मराठी भाषा ती समृद्ध आहे आणि आपण हिला पोचवतो. सगळ्या भारतभरामध्ये द्वितीय भाषेचं अध्ययन करताना आपण आणि ही भाषा म्हणजे नेमकं काय हो, आपली संस्कृती, साहित्य, कला, राजकारण याचं मांडण्याचं एक माध्यम, आपले विचार, भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आपण भाषा म्हणून वापरतो. ती तोंडी असते, लिखित असते. आता मला इथे सांगायला एक माझे अनुभव शेअर करायला मला खरंच आवडेल. मी जसं म्हणाले की तुमचं आणि माझं क्षेत्र एकच आहे. मीही द्वितीय भाषेचं अध्यापन करते आणि तुम्हीही करता. ठीक आहे. आणि आमच्या इथे जे शिक्षक येतात तर मी शिक्षकांशी फार कनेक्ट, म्हणजे मला फारच त्यांच्याविषयी आदर आणि सन्मान वाटतो. कारण त्या पद्धतीने मी जसं म्हणाले मगाशी, पण तुम्हाला वाटेल ही परत रिपीट करते की काय, पण नाही, खरंच तुमच्या कडे जो एक तुमची देहबोली असते, तुमचा पेहराव करण्याची पद्धत, तुम्ही ज्या पद्धतीने वर्गामध्ये प्रेझेंट करता स्वतःला, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे. आणि मला वाटतं की हे जे सहकार्य माझ्या इथे जे शिक्षक विद्यार्थी मला करतात आणि एक आदराची, परस्पर आदराची भावना आपल्यामध्ये निर्माण होते या 10 महिन्याच्या कोर्समध्ये, तशीच आदराची भावना आणि सहकार्याची भावना या 6 दिवसाच्या कोर्समध्ये तुम्ही NTS आणि CIL ला द्याल. आणि नवोदय विद्यालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न कराल हे मला वाटतं. धन्यवाद. Thank you, Dr. Sujata, for explaining the objectives and the program in very detailed manner. And though I don't understand Marathi, but I had an opportunity to live in Maharashtra for a year, and I lived in Wardha, and I was there for a year. It's a beautiful language, and I also could follow that. You said what is the goal of the NTS, and it aims to just make us a good human being, as a good person, and that is the main objective. And I think the teachers have a very important role to play in it. Thank you so much for this wonderful job. Now, with the high regards, I would like to invite Professor I.S. Borkar, former Deputy Director of CIL, to address the participants in presence of the dignitaries. Professor Borkar, over to you, please. नमस्कार सर. मी I.S. बोरकर, ईश्वर सदाशिव बोरकर, भारतीय भाषा संस्थान या संस्थांमध्ये जवळजवळ 33 वर्ष मी काम केलं आहे. मुळातला नागपूरचा राहणारा असून या ठिकाणी रुजू झाल्यानंतर मी संपूर्ण महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात वेगवेगळ्या भाषांवरती काम केलं. मी आपणा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. सगळ्यांना नमस्कार करतो. नमस्कार सर. सगळ्यांना नमस्कार. नमस्कार. नमस्कार सर. हा नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. हा नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. सबको
It's requested from the participants, requested from the participants not to speak. If you want to convey namaskar to the expert, please put your hand and show your video from the board scope, please. हा, CIL मध्ये जॉईन झाल्यानंतर इथे एक मटेरियल प्रोडक्शन नावाचं युनिट आहे. त्या युनिट मध्ये मी जॉईन झालो आणि मला विचारण्यात आलं की तुम्ही कशावरती काम करू इच्छिता. प्रथमतः मी मराठीचं एक पुस्तक जे की केंद्रीय विद्यालयांकरता लिहावयाचं होतं, तयार करावयाचं होतं, ते माझ्या हातात घेतलं. ते लेवल 3चे पुस्तक होतं, ते तयार केलं. त्यानंतर महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षकांना, म्हणजे जितके काही 7 रिजन्स आहेत महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे शिक्षण विभागाचे, त्यातील सगळ्या शिक्षकांना मराठी किंवा कोणतीही भाषा, प्रथम भाषा असो, द्वितीय असो किंवा तृतीय भाषा म्हणून असो, ती कशी शिकवायची याचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आम्ही चालवलेत. सुरुवात केली होती पुण्यामधून, त्यानंतर नागपूर, अमरावती, कोल्हापूर आणि जे 7 आहे केंद्र, नाशिक इत्यादी ठिकाणी जवळजवळ 50 शिक्षकांचा एक वर्ग संपूर्ण महाराष्ट्रातनं बोलावून त्यांना आम्ही ट्रेनिंग देत असू. आणि ट्रेनिंग दिल्यानंतर ते शिक्षक त्या क्षेत्रात आपापल्या क्षेत्रात जायचे परत, आणि नंतर आम्ही दिलेल्या ट्रेनिंग प्रमाणे आपले वर्ग चालवायचे. त्याचा बराचसा त्यांना फायदा पण झाला. प्राथमिक, माध्यमिक, त्यानंतर कॉलेजमध्ये जे अध्यापक होते, लेक्चरर्स आणि रीडर्स, प्रोफेसर्स, यांना सुद्धा रिफ्रेशर कोर्सेस आम्ही चालवले. संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात सगळ्या भाषांचे. आणि त्याचा मी कोऑर्डिनेटर होतो. आणि पुस्तकं बरीचशी आम्ही तयार केली सगळ्या लेवलवरती, म्हणजे प्रायमरी लँग्वेज, सेकंडरी लँग्वेज आणि टर्शियरी लँग्वेज, ज्या प्राथमिक भाषा, द्वितीय भाषा किंवा तृतीय भाषा म्हणून शिकवल्या जात असतील त्यांच्याकरता. आदिवासी भाषांकरता सुद्धा आम्ही पुस्तकं तयार केलीत. तुम्हाला माहित असेल, वारली आणि वागडी ह्या 2 भाषा क्रमशः गुजरात, महाराष्ट्र व राजस्थान या ठिकाणी बोलल्या जातात. त्यांच्याकरता आम्ही एक प्रोग्राम चालवला होता, तो बायलिंग्वल ट्रान्सफर मॉडेल. म्हणजे त्याच्या मातृभाषेकडून दुसऱ्या भाषेवरती त्याला कसं, विद्यार्थ्याला आणि शिक्षकाला कसं जाता येईल याचा एक आम्ही प्रयोग केला होता. आणि त्याद्वारे महाराष्ट्रात वारली, त्यात सुद्धा दोन प्रकारच्या वारली, डोंगर वारली आणि डावर वारली. डावर वारली जी गुजरातमध्ये बोलली जाते, गुजराती बोलणाऱ्या शिक्षकांकडून किंवा विद्यार्थ्यांकडून बोलली जाते ती, आणि डोंगर वारली ती महाराष्ट्रातील शिक्षक किंवा विद्यार्थी, महाराष्ट्राशी निकटचा जो प्रदेश असेल तिथे बोलली जाणारी अशांकरता पुस्तकं तयार केली होती. ती पुस्तकं शाळेत शिकवल्या जात होती आणि त्याचे रेग्युलरली आम्ही शिक्षकांना क्वार्टरली ट्रेनिंग प्रोग्राम द्यायचे. त्याचं 2 प्रकारचे वर्ग तयार केले होते. एक जे मराठीमधून शिकवणारे शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील शिकणारे, आणि एक बायलिंग्वल ट्रान्सफर मॉडेल, आणि मग कम्पेअर करून कुठला विद्यार्थी कशा प्रकारे जास्त आकलन करू शकतो. तुम्हाला माहित असेल
की याद्वारे असं दिसून आलं की प्रत्येकाच्या मातृभाषेत दिलेलं शिक्षण हे केव्हाही चांगलं असतं आणि त्याचं आकलन त्या भाषेमध्ये होतं. जितकं तुम्ही तुमच्या मातृभाषेत समजू शकाल तितकं इतर भाषेमध्ये किंवा तुमच्या अदर लँग्वेजेसमध्ये शिकताना थोडासा प्रॉब्लेम होतो. आपलं मराठी घ्या, आपण जेव्हा मराठीत बोलू अगदी निखळ म्हणजे कुठल्याही प्रकारचा अडथळा न येता आपण बोलतो. तेच हिंदी किंवा इंग्रजी किंवा इतर कुठलीही भाषा तुम्ही शिकत असाल तर ती बोलताना आपल्याला त्रास पडतो. तर असं आम्हाला दिसून आलं. म्हणून द्वितीय भाषेमध्ये किंवा तृतीय भाषेमध्ये शिक्षण द्यावं याच्याकरता सुद्धा काही प्रोग्राम्स आम्ही सुरू केले होते. मी सुद्धा एक असा प्रोग्राम सुरू केला, म्हणजे एक प्रोजेक्ट होता की लँग्वेज ॲटिट्यूड्स टुवर्ड्स लर्निंग ऑफ मोर दॅन वन लँग्वेज इन द स्कूल करिक्युलम या नावाचा या टायटलचा एक प्रोग्राम मी यूपी, बिहार, मध्य प्रदेश या ठिकाणी म्हणजेच 10 सिटीज, अर्बन, सेमी अर्बन आणि रुरल अशा 10 शाळा प्रत्येक स्टेटमध्ये घेऊन एक प्रोग्राम चालवला होता. आणि त्याचं नंतर मग क्लासमध्ये जाऊन वर्ग वगैरे बघितले होते. आणि मग असं दिसून आलं आम्हाला की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना एकापेक्षा जास्त भाषा शिकण्याची आवड असते. आणि ते म्हणायचे की सर आम्हाला एकापेक्षा जास्त भाषा शिकवल्या तर फार बरं होईल. परंतु इतकं असून सुद्धा त्यांना वाटायचं की लँग्वेज लोड होतो आपल्याकडे. म्हणजे एकापेक्षा जास्त भाषा जर करिक्युलम मध्ये शिकवल्या तर लँग्वेज लोड होणारच. एक भाषा जर शिकवली त्यानंतर दुसरी भाषा म्हणजे तुमचा टाइम शेअर होईल इतर भाषांमध्ये. तो लँग्वेज लोड तुमच्या मनावर होईल, तुमच्या क्लासवर होईल, सगळ्याच ठिकाणी होईल. म्हणून तो लँग्वेज लोड कमी करावा याच्याकरता सुद्धा काही प्रयत्न केले. आणि ही स्तुत्य गोष्ट आहे की आज आपण या ठिकाणी नवोदय विद्यालयाकरता असला एक प्रोग्राम आपण सुरू केला की जिथे मराठी ही प्राथमिक भाषा असावी, द्वितीय भाषा किंवा तृतीय भाषा म्हणून शिकवली जावी याकरता. म्हणजे मातृभाषेपेक्षा इतर भाषेमध्ये आपण शिक्षण दिलं तर फार चांगलं होईल असं वाटतं. म्हणजे स्टेट लँग्वेज ज्या क्षेत्रात तुम्ही शिकवत असाल, ज्या क्षेत्रात तुम्ही अध्यापन करत असाल, ज्या क्षेत्रातले तुमचे विद्यार्थी असतील त्या क्षेत्रातली भाषा तुम्हाला यायला पाहिजे. कदाचित तुम्हाला माहित असेल की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे इव्हन अधिकारी जे असतात त्यांच्याकरता सुद्धा आपल्याला पुस्तकं तयार करावी लागतात, मटेरियल प्रोडक्शन करावं लागतं. त्यांच्याकरताही सुद्धा तुम्ही स्वतः पुस्तकं तयार करू शकाल जर तुम्हाला पुस्तक कसं तयार करायचं याचं जर ट्रेनिंग दिलं गेलं तर. आणि आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये असे बरेचसे शिक्षक महाराष्ट्रातून आलेत, मराठीवरती त्यांना ट्रेनिंग दिला गेली आणि त्यांनी बरीचशी पुस्तकं तयार केली मराठीमध्ये सुद्धा. तर अशा प्रकारचे प्रोग्राम मला वाटते वर्षभर चालतील आणि चालावेत. तुम्हाला माहित असेल की भाषा ही प्राथमिक, द्वितीय या तृतीय दर्जाची म्हणून तुम्ही शिका. ती शिकताना आपल्याला 4 कौशल्यांची आवश्यकता भासते. म्हणजे कुठली भाषा तुम्ही शिकाल किंवा अध्यापन करत असाल तर 4 कौशल्यांचा आपल्याला वापर करावा लागतो. ती कौशल्ये तुम्हाला माहित आहेत. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग. श्रवण, लिसनिंग, स्पीकिंग वाच्य, बोलणं म्हणजे ऐकणे, बोलणे, वाचणे आणि लिहिणे. मग कुठली भाषा असो, फर्स्ट लेवलची असो की द्वितीय लेवलची असो किंवा तृतीय लेवलची असो, पण या 4 कौशल्यांचा तुम्ही
वापर करून ती भाषा तुम्ही शिकवत असता. पण त्या कौशल्यांचा उपयोग हा वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही करू शकता आणि करता. जसं PhDचा वर्ग असेल तर PhDला अगदी वरच्या स्टँडर्डचे, पण सुरुवात लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग असं स्टेप बाय स्टेप करू शकता. किंवा अधूनमधून इकडे तिकडे असं म्हणजे गॅमलिंग सुद्धा त्याचं करू शकता. गॅमलिंग म्हणजे मिक्स करून. आणि असं नक्की नाही किंवा हे फिक्स नाही की तुम्ही फक्त स्टेप बाय स्टेपच गेलं पाहिजे. लेवल बदललं की आपला कधी लिसनिंग, कधी स्पीकिंग, कधी लिसनिंग, कधी रीडिंग, कधी रायटिंग असं होतं. पण सुरुवातीला मात्र आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण जातो. अशा 4 स्केलपासनं त्याच्याकरता आम्ही काही पुस्तकं पण तयार केलेली आहेत. एक पुस्तक कदाचित सगळ्या भाषेमध्ये आम्ही तयार केलं. सुरुवात केली होती आम्ही मराठीपासूनच, आणि मराठीपासून सुरुवात केली ती. त्या पुस्तकाचं नाव आहे मराठी भाषिक खेळ. भाषिक खेळ इन ब्रॅकेट मराठी. कारण वेगवेगळ्या भाषांकरता आम्ही तयार करत होतो, म्हणून भाषिक खेळ हा मुख्य प्रोजेक्ट होता. आणि नंतर मग पर्टिक्युलर भाषा म्हणजे त्याकरता मराठी. तर मराठीचा आम्ही पहिल्यांदा मराठीमध्ये प्रयोग सुरू केला आणि ते पुस्तक आम्ही तयार केलं. पुणे आणि म्हणजे MSERT यांच्या सौजन्याने, त्यांच्या कोऑर्डिनेशनमध्ये, त्यांच्या जॉईंट कोऑर्डिनेशनमध्ये आम्ही तयार केलं. ते पुस्तक मला वाटते महाराष्ट्रामध्ये त्याची 7वी किंवा 8वी आवृत्ती असेल. आणि बहुतेक महाराष्ट्रातील सगळ्या शिक्षकांना माहीत असेल ते पुस्तक, आणि सगळ्या वर्गात. ते पुस्तक पहिल्या वर्गापासून तर PhD पर्यंतचे विद्यार्थी यूज करतात. असे शेरे आमच्याकडे आलेले आहेत, असे रिमार्क्स आमच्याकडे आलेले आहेत, आणि ते असे उपयुक्त पुस्तकं त्यांनी तयार केलेली आहेत. सर, शिक्षकांनो तथा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनो, तुम्हा कदाचित या CILचं जे विस्तृतीकरण आहे ते थोडंसं म्हणजे जास्त हे वाटेल की खूप लांबत आहे. त्याकरता मी क्षमस्व. आणि कमिशनर साहेब, आपण या ठिकाणी असला प्रोग्राम आपण घेतलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो. या ठिकाणी मला बोलावून जी संधी दिली त्या संधीबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. विशेषतः डॉक्टर पंकज द्विवेदी, डॉक्टर फर्नांडिस, डॉक्टर महाजन, सुजाता महाजन आणि CILचे सगळे अधिकारी, या सगळ्यांचे आभार मानतो. आपणास कुठल्याही प्रकारची आमच्याकडनं मदत हवी किंवा कुठल्याही प्रकारचे काही सामुग्री कशी तयार करावी किंवा कसं तयार करावं याची जर तुम्हाला आवश्यकता भासली तर आमचं संस्थान सदैव तयार राहील. आणि मी सुद्धा स्वतः पर्सनली, तुम्ही जर मला इन्व्हॉल्व करून घेतलं तर मी तुम्हाला सुद्धा आपली मदत करू शकेल असं मी आश्वासन देतो. थँक्यू व्हेरी मच. Thank you, Professor, for such a wonderful lecture. And I'm sure with your lecture, the participants are going to benefit a lot. अब मैं आदरणीय नवोदय विद्यालय समिति के कमिश्नर श्री विनायक गर्ग जी को बड़े आदर और विनय के साथ आमंत्रित करता हूं और उनसे विनय करता हूं कि महोदय आए, अपना वक्तव्य दें, जिससे प्रतिभागियों का तथा अन्य सभी उपस्थित व्यक्तियों का मार्गदर्शन हो सके. महोदय, ज्ञानेंद्र जी. Yes. Hello. Thank you. Sir. Yes. Good morning, sir. सबसे पहले तो मैं इंडियन
सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ इंडियन लैंग्वेज का धन्यवाद करता हूँ, जिन्होंने ये जो हमारा राष्ट्रीय भाषाओं पे ट्रेनिंग का कार्यक्रम किया है. And as it is being told that as per the new education policy, there is a lot of trust has been given on the regional language, and I think the lot of para of 4.12, 13, 14, 15 has been mentioned about the promoting and teaching in the regional languages. Navodaya Vidyalaya Samiti has already been focusing on the regional language. We had a very good 3-language formula. But there's a few, when we are conducting the 3 6-day session for each and every language. So there are the few points which I want to stress upon. First of all, that's we have to prepare, if we can prepare some training modules. So that's short videos and the PPTs, presentations about the regional language. So that's it will be used for the future reference also. And we can also upload them on the Diksha portal. Because as I had discussed the matter with the Secretary of School Education, she is also very enthusiastic about this training program. And she said if we develop some good training modules, then we can put up on the Diksha portal also for these languages. Second part is that we have to focus on the, as we are teaching the language to the students which may not be from the same native states. So initially the focus would be on the understanding, reading and speaking. Writing may be taken at the second stage, but initially the understanding, reading and speaking should be the focus, and more stress should be given on the common use words, which is so that the child can be very comfortable in interacting with the students of the different region. So we can normal use words and vocabulary, as I think it is also the part of the curriculum also. There is a need for reviewing the vocabulary and the phonetics about the this regional language. Second is the curriculum, sir. As it is a part of the NEP also, and I think it is a part of the training program also. We should review the curriculums. And more stress should be given on the richness of the language, the architecture, the personalities, and the history, and everything around the language. That should be taught to the children, so that not only he or she learn the language, he also learn about the background and the richness of the language. And it will be the part of the National Unity and Ek Bharat Shresth Bharat program, and will also be helped in this direction. So regarding this curriculums, also we should revise include more and more about the culture around the language and architecture, dresses, even festivals, food, and personalities, everything about the language. More and more, another part of the NEP says we have to integrate the art integration should be, and fun-based activities should be made as a part of the teaching pedagogy. So if we used some integration of the art and activity-based learning, and I think we have, as Pankaj has already told us, the multiple pedagogies will be discussed about here. So we should, in the light of the new NEP, the integration of the fun-based activity and art integrations in the pedagogy should be very helpful, because we have to make it very interesting also in learning the language and teaching the language. It is, otherwise, it should not be normally the textbook systems in the normal system. And also NEP has given the stress upon we have to develop as I think all the regional teachers, language teachers are available. They should also make sure that in the native state at least, the science and mathematics bilingual books should be also made available in the schools, so that if the child wants to, though we taught them in the English or English language, but at least bilingual textbooks should be remain available in the library, so that the child want to learn in the regional language of these subjects, so that it may be made available. And especially the extensive use of the technology. I think
With the use of the technology, I think the whole in the like translations, I think everybody use the Google Translation also, and learning about the accent also. So we have to develop some use of the technology in teaching and learning the language. And some modules can be prepared, some applications can be used. And I think a lot of the technology has been used by in this CIL must be aware about. So that we should also use some technology in teaching and learning of the language. This is also part of the NEP also. More and more ICT technology should be used in the language. So the language is a very important area. 4 or 5 paras has been given in the new NEP. And the language is also one of the important pillar of the Ek Bharat Shresth Bharat programs, national unity and in the integrations. So I think we can do a lot if we do a lot in improving the pedagogy of our curriculums, reviewing the curriculums and making it more fun and interesting about learning the language. So I hope these training programs would be very helpful. I have already gone through the various sessions, and I think most of the things have already been covered. But we have also, I would, with the help of the CIL, if we can revise some of the curriculums and making it more centered about the culture and the richness of the language, around the language, and making it more activity based and fun and interesting. So it will be very helpful. So apart from this training programs, so I wish that these programs will be very successful. And once again, I thank all the professors of the CIL who are being participating in these programs and making these teachers this session and these programs very successful. And we are also initially we have conducted one 6-day program for the Malayalam, and in the future we will also conduct more and more such programs for other languages also. But I'm thankful for the CIL. Thanks. Thank you so much, sir, for enlightening words. And as Honorable Commissioner has said, that we'll have to play an active part in the successful implementation of the NEP. Sir, I believe under your leadership and under your guidance, these participants will definitely play a very important role in this successful execution of the NEP 2020. And nation will always be grateful to these teachers, to the teachers of NVS. Thank you so much. Now I will request Shri Vinayak Garg ji, Deputy Commissioner NVS, to propose a formal vote of thanks. Vinayak sir, over to you, please. Pankaj ji, Commissioner sir has already taken. Vinayak Garg sir is our commissioner who has already taken the session in inaugural address. Okay. Sorry. Myself, Gyanendra Kumar, Deputy Commissioner from Navodaya Vidyalaya Samiti. सर्व सहभागी CIL टीम आदरणीय आयुक्त यांचे स्वागत आहे. या प्रशिक्षणात उपस्थित सर्व सहभागींचे मी आभारी आहे. Respected Commissioner NVS Shri Vinayak Garg ji, Mr. Pankaj Dwivedi ji, Officer in charge and architect of this program, I thank on behalf of NVS, first of all, my Commissioner NVS who has given the inaugural address, and he has raised some very important issues in light of NPE, that is how to modify our pedagogy based on activity-based joyful learning, integrating with the art, culture, and we have to give the emphasis on that. And when I was discussing with him for framing this training program, then he has especially asked me to include one session, which we already included, that is on people, land, literature, and culture. He is very keen to see the effectiveness of the migration scheme, which
system, and we are the body who is truly implementing the 3-language formula. And that success depends upon our language teachers who are working tirelessly more than 2,000, 3,000 kilometers from their native state to spread the national integration through this language of our country. So once again, thank you to our Commissioner sir, as well as Pankaj Dwivedi ji, who has prepared this program for need of NVS. I also thanks Dr. Sujata Bhujang ji, who has given the activities and objective address in Marathi language. I also thanks IS Borkar, Professor IS Borkar Sahab, former Deputy Director CIL, for his guest of honor speech in Marathi. And I also thanks to Gopal Krishna ji, our Deputy Commissioner, and Mr. Aziz, coordinator, who is coordinating this program. Earlier, they have successfully coordinated with Mr. Pankaj Dwivedi ji Malayalam program, and this second program we are going to conduct from today. Marathi really is a very one of the oldest regional languages of the country, being spoken I think either 4th rank in the country, 4th or 3rd after Hindi and Bengali. Most of the regional language speaking are people in our country. And next, we are going to celebrate that Marathi Day also. I think that our Marathi teachers may be aware about it. 27th February is being celebrated as a Marathi Day on the eve of the birthday of eminent Marathi poet that he was Shirwadkar, who is known as Kusumagar. And especially he was a very good humanist also. So I thank to all the participants who are participating. There will be 4 sessions each day, entire Monday to Saturday. And you will be surprised to note that during the last week Malayalam training program, not a single teacher was late in any session. So same thing I also expect from all my Marathi language teachers. They will attend this program in each session timely, and so many interesting topics are there. They will not only give in the knowledge of the theoretical knowledge of the language, but also they have to practice, they have to prepare the question items. In Malayalam, 775 questions were framed in one day by the Malayalam teacher, and I'm expecting more than 2,000 questions item to be prepared in different way based on the Bloom's taxonomy, which will be taken by the expert of this training program. So once again, I thank you all, Pankaj Dwivedi ji, all the participants, and our Commissioner Sir, Shri Vinayak Garg. Thank you very much. Thank you. Thank you, Gyanendra ji, for proposing vote of sir. thanks. My honorable regards to Commissioner, and of course, and to everybody else. Now we'll break for a tea, and we'll meet at 10 past 12. We'll meet here for the first lecture of the day. That would be on teaching, learning, testing, and evaluation. Thank you, everybody. Thank you. Namaskar, sir. Thank you, everybody. Namaskar.